आता दिल्लीमध्ये आहे, मेट्रो स्टेशनमध्ये मेट्रो आता चाललो आहे, मयूर विहारला चाललो आहे मेट्रो गाडी पकडून आणि तिकडून आम्ही नाही करोलबागला जाणार आहे. पण आम्ही आज ग्रुपने सर्व एकत्र आलेलो आहे. ते हरीश आहे आमच्या आर्टिस्ट हरीश वकील आणि माझ्याबरोबर आहेत ज्योती छायागटके आर्टिस्ट आणि ते समाजसेविका आगवणे सर आहेत आमच्याबरोबर प्राध्यापक. आणि आम्ही एन्जॉय करतो करत चाललो आहे, मस्ती मजा करतो आहे आणि दिल्लीमध्ये एक मोठा पुरस्कार घेतो आहे स्वर्ण भारत आणि डॉक्टरेट वगैरे मिळणार आहे आमच्या सहयोगांना. साहेब कुठून आला आहात आणि कसं वाटतंय तुम्हाला मेट्रोमध्ये? मी महाराष्ट्राच्या कल्याणमधून आलेलो आहे, ठाणे जिल्ह्याचा वाघ आहे मी आणि मला इथे दिल्लीत आलो तरी जय जय महाराष्ट्रच म्हणणार मी आणि सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आणि माझ्याबरोबर तुम्ही सहकारी असल्यामुळे आज आता मोठा पुरस्कार घेतो आहे. इथून पुरस्कार घेतल्यानंतर आम्ही पुन्हा फरीदाबादला जाणार, 2 दिवस मजा करायची दिल्लीमध्ये. तिथून आम्ही आज दिल्लीच्या जे कानाकोपऱ्यात दिसणार ते सर्व पाहणार आहे माझ्या कमरेतून जनालय एक्सप्रेस न्यूजच्या माध्यमातून. धन्यवाद. नमस्कार आगवणे सर, तुम्ही आता मेट्रोमध्ये आहेत, करोलबागला चालल्या, तुम्ही महाराष्ट्रातून काय वाटते तुम्हाला तिथे? आम्ही शास्त्रीनगरमध्ये स्वर्ण भारत या पुरस्कारासाठी मुंबईवरून आमची टीमच आलेली आहे. विशेषतः आम्ही केलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून या संस्थेने आम्हाला स्वर्ण भारत हा पुरस्कार सन्मानित करत आहे. आता तुम्हाला या फरक काय वाटतो? आता तुम्ही इथे प्रवास केला, कसा वाटला आनंद? जसं तुम्ही दररोज मुंबईमध्ये प्रवास करता, मी प्राध्यापक आहे, डोंबिवलीवरून तुम्ही मुंबईपर्यंत जातात पण आता इथे कसं वाटते गर्दीमध्ये थोडी? हा जर प्रवास सुखकर आहे कारण मेट्रोचा असल्यामुळे मुंबईची असणारी भीड किंवा लोकलची गर्दी आणि मेट्रोचं पब्लिक याच्यामध्ये निश्चितच जमण्यासमोर फरक आहे. कारण या ठिकाणी लोकांचं असणारं जे प्रमाण आहे ते लोकलपेक्षा निश्चितच कमी असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे धक्काबुक्की या ठिकाणी होताना दिसत नाही. तुम्ही आता पुरस्कार घेणार आहे तर तुम्हाला त्या पुरस्काराबद्दल आणखी काय सांगायचं आहे? अशा अनेक पुरस्कार मिळू शकतात, तर तुम्हाला काय वाटतं पुरस्काराबद्दल? आत्तापर्यंत मला विविध संस्थांनी विविध प्रकारचे पुरस्कार दिलेले आहेत. या पुरस्कारामुळे मला नॅशनल पातळीवरती राष्ट्रीय पातळीवरती ओळख प्राप्त होईल असा मला वाटतं आणि यातून माझ्या कार्याची निश्चितच देशातील विविध भागातील विविध संस्थाही त्याचा विचार करून मला विविध ठिकाणी सन्मानित करतील अशी अपेक्षा है. आप अभी दिल्ली से उतर के यहाँ पे आ गए, अभी अपन मेट्रो से उतर के आए, मेट्रो से अभी जा रहे हैं अपन उधर करोलबाग में. हाँ. तो कैसा लग रहा है आपको मेट्रो में? जैसा मुंबई में ऐसा ही क्या अलग लग रहा है? कुछ क्या फ़र्क लग रहा है? एक जैसे ही लग रहा है लेकिन बड़ी मज़ा आ रही है. मज़ा आ रही है इनसे ग्रुप में और मज़ा आ रही है. दूसरी लाइन पिंक लाइन ब्लू लाइन येलो लाइन में घूम रहे हैं हम. तो अभी ये कैसा लग रहा है आपको, ये फिनिशिंग जो वातावरण दिल्ली का, बारिश तो नहीं लग रही है इधर? बढ़िया. दिल्लीमध्ये स्वागत आहे. आणि आता तुम्ही करोल स्टेशनवरती उभे राहिल्या मेट्रोमध्ये, करोलला चालल्या, तिथून तुम्हाला पुरस्कार आहे मोठा. काय वाटते तुम्हाला आज इथे? खूप छान वाटतंय. पहिल्यांदा मी दिल्लीचा मेट्रोचा प्रवास करते. ब्ल्यू लाईन पिंक लाईन इथे वेगवेगळ्या भाषा असतात. जसं आपल्या मेट्रोमध्ये वेगळ्या भाषा असतात, इथे फक्त पिंक लाईन रेड लाईन असं म्हटलं जातं. पण छान वाटतंय आणि एकंदरीत हे शॉर्टकट मला बरं वाटतं. उलट आपल्याकडे पण मुंबईत असं थोडंसं सुधारणा व्हायला पाहिजे असं मला वाटतं आणि छान एकंदरीत. तुम्हाला आता तुम्ही 27 देश फिरलेले आहेत, पण तुम्हाला असं वाटतं की दिल्लीमध्ये पण चांगल्या सुविधा केलेली आहे का आपल्या महाराष्ट्रापेक्षा? महाराष्ट्रापेक्षा काय फरक वाटतो आपल्या इथे? महाराष्ट्रापेक्षा आपण दिल्लीला बदनाम करतो की ते सेफ सिक्युअर नाही, पण आताच आम्हाला एक फौजी जवान चांगले दुबे सर भेटले. हां, दुबे सर भेटले आम्हाला. खूप छान व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी आपलं कार्ड दिलं. ते म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम दिल्लीमध्ये येऊ दे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. अशी दिल्लीची माणसं भेटणं सुद्धा आमचं नशीब आहे आणि ते पण दिल्लीसारख्या नवख्या ठिकाणी आम्हाला असं भेटणं म्हणजे आश्चर्य आहे. मी आजपर्यंत दिल्लीला आले, बऱ्याच पेशंटला चेक केलं, पण ते दिल्लीच्या जवळपासच होतं. आज पहिल्यांदा मेट्रोनं फिरतीये, पण छान वाटतंय. पण तुम्ही महाराष्ट्रातून ठाणे जिल्ह्यातून आलेले आहे, ठाणे जिल्ह्यातून आणि आता दिल्लीमध्ये, तर ठाणे जिल्हा आणि दिल्लीमध्ये काय अंतर वाटतं? कसं वाटतं तुम्हाला फिलिंग? की तुम्हाला आनंद होतो की वातावरण इथं शुद्ध आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथे पाऊस पडत नाही, त्यामुळे एन्जॉय करताय तुम्ही? आणि मुख्य म्हणजे दिल्लीसारखं पोल्युशन इथे नाही आहे. कोरडं आणि चांगलं वातावरण आहे, आल्हाददायक वातावरण आहे आणि ते पोल्युशन अजिबात मला काही दिसलं नाही आहे.